नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात मान सन्मान, आदर आणि इज्जत हवी असते. पण काही वेळा मेहनत करूनही लोक आपल्याला योग्य मान देत नाहीत, आपली किंमत करत नाहीत. जर तुमच्यासोबतही असं होत असेल तर आजचा हा उपाय तुमच्यासाठी खूप खास आहे. हा उपाय प्रत्येक गुरुवारी केल्यास तुमचा समाजात आदर वाढेल, लोक तुमचे ऐकतील आणि तुमची इज्जत वाढू लागेल. हा उपाय गुरुग्रह, भगवान विष्णू आणि बृहस्पती देव यांच्याशी संबंधित आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. गुरुवारचं महत्त्व. हिंदू धर्मात गुरुवार हा दिवस भगवान विष्णू, साईबाबा, दत्तगुरू आणि बृहस्पती देवांचा मानला जातो. गुरुग्रह मजबूत असेल तर व्यक्तीला समाजात मान सन्मान, चांगली नोकरी, बुद्धी, आदर आणि प्रतिष्ठा मिळते. जर गुरुग्रह कमजोर असेल तर कितीही चांगलं काम केलं तरी लोक किंमत करीत नाहीत. म्हणूनच गुरुवारी हा छोटासा उपाय केल्याने खूप फायदा होतो. उपाय काय आहे? प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ पिवळे किंवा स्वच्छ कपडे परिधान करा. यानंतर घरातील देवघरात किंवा विष्णू भगवान यांच्या फोटोसमोर एक तुपाचा दिवा लावा. दिवा लावल्यानंतर हळदीचा टिळा कपाळावर लावा. यानंतर हात जोडून खालील मंत्र 21 वेळा म्हणा. ओम बृहस्पती नमः. हा मंत्र गुरुग्रहाला प्रसन्न करतो आणि व्यक्तीचा प्रभाव वाढतो. विशेष उपाय. यानंतर एखाद्या गरजू व्यक्तीला हरभरा डाळ, केळी, पिवळं फळ किंवा हळद दान करा. दान केल्याने गुरुग्रह प्रसन्न होतो आणि तुमचा आधार वाढतो. जर दान शक्य नसेल तर गाईला चणा, गोड खाऊ घाला. काय फायदे मिळतील? हा उपाय श्रद्धेने केल्यास लोक तुमच्याशी प्रेमाने वागतील, घरात मान सन्मान वाढेल, समाजात इज्जत वाढेल, नोकरीत अधिकारी खुश राहतील, बोलण्यात वजन येईल, नशीब साथ देईल. महत्त्वाची सूचना. हा उपाय करताना कोणाचं वाईट विचार करू नका, खोटं बोलू नका, मोठ्यांचा अपमान करू नका, कारण गुरुग्रह सत्य आणि चांगुलपणा पसंत करतो. मित्रांनो, प्रत्येक गुरुवारी हा साधा उपाय नक्की करा. 11 गुरुवार सातत्याने करा. जर तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवेल. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा जय गुरुदेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहिती पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.